नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज बघा किती साऱ्या साड्या फॉलला काढलेल्या आहे. साड्यांचे कलर तर खूप छान छान कलर आणि नवीन व्हरायटी आणि नवीन क्वालिटी बघायला भेटते. या निमित्तानेच आपल्याकडे साड्या पिको फॉलसाठी आल्या की कोणती साडी कशी, कोणती साडी कोणत्या रेटची, काय रेटची, हे सर्व आपल्याला मग कळतं. आता यामध्ये ना इतक्या छान छान साड्या आहे. आता आज काही जास्त साड्या नाही काढल्या मी पिको फॉलसाठी. 17-18 साड्या काढलेल्या पिको फॉलसाठी. साड्या पिको फॉलसाठी काढणं म्हणजे एक पूर्ण दिवस निघून जातो, अशी एवढा वेळ लागतो. आणि इतक्या साऱ्या साड्या होत्या, म्हणजे आज तर आहे ना मी फक्त 17-18 साड्या पिको फॉलसाठी काढल्या. आणि ह्या प्रत्येक साडीतलं काय होतं असं, म्हणजे दुपारी पण क्लासच्या मुलींना सांगितलं तर ते पण होतं. पण काय होतं, मागच्या वेळेस आहे ना एका दीदीने काय केलं, चिठ्ठी चेंज होऊन गेली आणि ब्लाऊज छोट्या मापाचा मोठ्या मापावर शिवलं गेलं, असं झालं होतं. मग त्यामुळे ना तेव्हापासून आहे ना मी स्वतःच साड्या काढायच्या राहिल्या. ते सगळे ब्लाऊज शिवायचं काम बाजूला आणि पहिले सगळ्या साड्या काढून प्रत्येक साडीतला पीस कापून कसं शिवायचं, काय शिवायचं चिठ्ठी बघून त्यानुसार पीस कट करणं. आणि त्यानंतर डिझाईन असेल तर डिझाईनसाठी पण कॉन्ट्रास्टमध्ये तो पीस कट करणं आणि परत त्यावर चिठ्ठी टाकणं. जी चिठ्ठी आहे, काय लिहिलेले त्या चिठ्ठीत, ती चिठ्ठी परत ब्लाऊज पीसला टाकायची आणि साडीला परत एक बाजूला चिठ्ठी तयार करायची. म्हणजे या एवढ्या वेळात त्यांना खूप सारा वेळ निघून जातो. आता हे जेवढे 17-18 ब्लाऊज आहे ना, प्रत्येक कस्टमरचं वेगवेगळ्या प्रकारचं ब्लाऊज आहे. कोणाचे डिझाईनचे, कोणाचे प्रिन्स कटचे, कोणाचे कटोरी, कोणाचे बॅक साईड डिझाईन, कोणाचे बोटनेक, असे बरेचसे प्रकारचे ब्लाऊज आहे. मग हे प्रत्येकाची आता कसं साडी ब्लाऊज शिवायला टाकलं म्हणजे प्रत्येकजण काही ना काही असं, हे असं शिवा, ते तसं शिवा. मग तेच जर आपल्याकडनं जर थोडीफार जरी चुकी झाली तरी कस्टमर नाराज होतं. मग मी माझ्या हाताने सगळ्या साड्या पिको फॉलसाठी काढल्या आहे. इतक्या साऱ्या साड्या होत्या. आणि साड्या का आधी काढून घेते पिको फॉलसाठी, तर इथं जो मशीनच्या तिथं जी जागा आहे ना ती तेवढी पूर्ण रिकामी होऊन जाते. आणि जर हे एवढ्या जर साड्यांच्या प्रत्येक साडीच्या म्हणजे 17-18 साड्या आहे, तर एवढ्या साड्यांच्या आणि बाकीच्या ह्या साईडला रचून ठेवलेल्या आहे ज्या पुढच्या तारखेंच्या ब्लाऊज साड्या द्यायच्या आहे त्या. आणि हे जे आहे ना हे सर्व आज 8 दिवसापर्यंत म्हणजे 8-10 दिवसामध्ये सर्व ब्लाऊज तयार करून द्यायचे आहे. आणि काहींचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज. मग इथून जी जागा, इथून ज्या साड्या पिशव्या रिकामी झाली की मग तिथं ती आपल्याला जागा पण रिकामी होऊन जाते. आणि क्लासच्या मुलींसाठी कस्टमर आलं गेलं की उभं राहायला पण जागा राहत नाही. मग मी काय करते, थोड्या थोड्या साड्या काढून घ्यायच्या आणि ज्या प्रत्येक पिशवीतून जे साडी काढली ना ती साडी बाजूला टाकायची, पीस कट करायचा आणि पीस कट करून परत त्याच पिशवीत टाकायचा. आणि शिवताना मग आपल्याने जे ब्लाऊज शिवायचे ना ते, माझे ही मशीन आहे ना व्हाईट मशीन, इथंच या साईडला इथं खाली ठेवते. म्हणजे जे अर्जंटचे ब्लाऊज आहे ते मी इथं साईडला ठेवते आणि जे थोडेसे लेट आहे ना तर ते ब्लाऊज मी असे बाजूला ठेवते. आणि अशा प्रकारची मी असे सगळ्या साड्या ब्लाऊज काढून आणि व्यवस्थित करून आणि मग घेते. काही साड्यांचे कलर इतके सुंदर आहे, खूप छान छान कलर आहे. आता ही जी साडी आहे ना ही साडीचं वर्क नाही आवडलं, पूर्ण टिकली वर्क होतं. पण मग आहे ना कलर खूप सुंदर होता, इंग्लिश कलरमध्ये. आणि असं प्रत्यक्षात जर पाहिलं तर खूप छान होती. आणि याच निमित्ताने आपल्याला अशा काहीतरी वेगवेगळ्या क्वालिटीच्या, वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या बघायला भेटतात. तर आता या सगळ्या साड्या आहे ना यांच्या घड्याने घातल्या मी, कारण की दुसऱ्या दिवशी आता उद्या सकाळीच आली की पहिले मी साड्या पिको फॉल करून घेणार. फॉलला एकदा साड्या दिल्या, फॉल करून आणल्या की म्हणजे मग आपलं पण काम थोडं हलकं होऊन जातं. मग ब्लाऊज पीस कटिंग राहतं, भरपूर काही राहतं, मग ते करायचे असतात. तर आता हे बघा, ह्या पण सगळ्या जेवढ्या साड्या आहे ना हे सगळ्या लग्नांच्या साड्या आहे. जवळजवळ मला म्हणजे 10-12 दिवसामध्ये 6 नवरे आहे माझ्याकडे. 3 एंगेजमेंटच्या आणि 3 लग्नाचे असे ब्लाऊज आहे. आणि त्यातले अजून एका लग्नाचे ब्लाऊज पण अजून बाकी शिवायचे, बाकीचे जवळजवळ झालेले आहे. मी ते पण ब्लाऊज दाखवणार आहे. त्या दिवशी एका नवरीने अर्जंट ब्लाऊज नेले, त्याचा व्हिडिओ काढला नाही, फोटो पण काढला नाही, काहीही काढलं नाही. अचानक ती म्हणजे आली आणि मोबाईल घरात होता आणि मी दुकानात होते आणि ती पण खूप घाईत आली. मग म्हटलं जाऊ द्या, म्हटलं आता ते पण ब्लाऊज खूप छान शिवले होते. आणि हे ब्लाऊजांना आता हे लग्नाचं सीझन चालू झालं आहे ना, थोडंफार असं जास्त काही नाही, थोडंफारच आहे. पण मग कसं बरीचशी रेग्युलरचं कस्टमर आणि एक लग्न असलं की बाकीचे भरपूर सारे खूप सारे ब्लाऊज राहतात. मग त्यामुळे ते पण काढायचे असतात. आणि साड्या पण बघा खूप छान छान व्हरायटीच्या साड्या आहे इथं. आणि ह्या सर्व ज्या साड्या आहे ना, काही आमच्या गावातून, काही ओझरहून, काही नाशिकहून, अशा बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येक साडीला स्टिकर पिशवी असली का लगेच कळून जातं ही साडी कुठून घेतली आहे. आणि ज्या बाहेर गावून घेतलेल्या राहताना त्यांची तर रेट जे असतात ते त्यावर स्टिकर लावलेलंच असतं.
आपल्यांना पण कळतं मग साडी कोणत्या क्वालिटीची काय रेटची आहे. तर हे ब्लाऊज पीस कट करताना मी पूर्ण धागे वगैरे सर्व कट करून ठेवते आणि त्यानंतर मी कटिंगला घेते ब्लाऊज. तर आता हे सर्व जे एक एक पिशवीटामध्ये टाकून घेते आणि ते जरी थोडं जरी इकडे तिकडे जर झालं साडी कट करताना ब्लाऊज, मग आपल्याला कसं चिठ्ठी टाकायला पण लक्षात नाही राहत काही काही साड्यांना, असं होतं. तर पुढच्या गुरुवारपर्यंत मला असे बरेचसे ब्लाऊज द्यायचे, क्लास पण चालू करायचे मला. लग्नाचा सीझन आणि क्लास एकाच वेळेस होता, पण मग दोघं पण ॲडजस्ट होऊन जाता. आणि काही काही मुलींचं तर असं आहे का आम्हाला तुमच्याकडेच क्लास लावायचे, आम्हाला तुमच्याकडेच ब्लाऊज शिवायचे. आणि माझ्याकडे ना क्लासची फी आहे 3,500 रुपये. आणि जे पुढे जे बोटनेक हाफनेक ब्लाऊज राहताना त्यांची फी वेगळी असते, तर त्याचे पण रेट वेगळे. आणि हे जे रेग्युलरचे ब्लाऊज असतात, तर मी जे 3,500 रुपये फी घेते ना, तर त्या 3,500मध्ये ना 4 टक्स ब्लाऊज येतं, कटोरी ब्लाऊज येतं, प्रिन्स कट ब्लाऊज येतं, प्रिन्स कट कॉलर येतं, कटोरी कॉलर येतं, फुलबाई, हाफबाई आणि मेघाबाई असे एवढे प्रकार 3,500मध्ये येतात. तर 3,500 म्हणजे काय, तर पूर्ण महिनाभर नाही तर 1.5 महिना. समजा तुम्हाला काही तुमचे खाडे झालेत किंवा काही जमलं नाही, मध्ये काही प्रॉब्लेम आला, तरी मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिकायची गॅरंटी, असे आपले क्लास असतात. आणि क्लासमध्ये असं नाही की ब्लाऊज नाही आलं आणि चालली पुढे शिकवत असं अजिबात नाही. प्रत्येक मुलीला जे ते समजा एखादा पॅटर्न काढायला सांगितलं, तर सगळे पेपर पॅटर्न जर पहिले सुरुवात केली तर पेपर पॅटर्नच कंप्लीट झालं पाहिजे, तरच पुढे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी. नाहीतर मग पेपर पॅटर्न नाही झाले, ते लक्षात नाही आलं, कटोरी वाढवणं ते नाही लक्षात आलं, तर मग मी ब्लाऊज कटिंगला देत नाही. जोपर्यंत तुमचं पॅटर्न परफेक्ट होत नाही, कटोरी वाढवून त्याचे माप व्यवस्थित टाकून ते परफेक्ट लक्षात बसत नाही, तोपर्यंत पुढचे ब्लाऊज शिकवले जाणार नाही किंवा पुढे कटिंगसाठी ब्लाऊज पण घ्यायचे नाही, असं आहे. मग त्यामुळे प्रत्येकाची, आणि असं नाही की एकदाच विचारतात, काही काही मुलींच्या कोणाच्या लवकर लक्षात बसतं, काहींच्या नाही बसत, काहींना 2-2, 3-3 वेळेस सांगावं लागतं. असे बरेचशा वेळेस विचारून मग ते ब्लाऊज काहींना येतं तर पटकन, तर काहींना थोडा वेळ लागतो. मग ते प्रत्येकाचे 2-2, 3-3 वेळेस सांगून त्यावेळेस त्या पटकन लक्षात बसतं. आणि मग ब्लाऊज पण शिवायला पण मग आपल्याला बरं वाटतं की येतं बाबा ब्लाऊज. कारण क्लाससाठी ना खूप असं अपेक्षा आणि खूप असं प्रत्येकाला इच्छा असते की आपलं स्वतःचं ब्लाऊज तरी स्वतः शिवलं पाहिजे. तर मग प्रत्येकाला ती एकदम व्यवस्थित आणि एकदम सोप्या भाषेत माहिती देते मी. आणि क्लाससाठी आता बऱ्याचशा मुली येणार आहे, जवळजवळ 10-12 मुलींचे आता फोन येऊन गेले. आता पेपर वगैरे झाले की सर्व मुली क्लासला पण येणार आहे. मागच्या वर्षी पण बरीचशी गर्दी होती आणि खूप रिस्पॉन्स चांगला आला मागच्या वर्षाच्या क्लासने मला. कारण मागच्या वर्षी सगळ्यात जास्त मुली माझ्याकडे क्लासला होत्या आणि प्रत्येकजण ब्लाऊज शिवता आणि प्रत्येक जणीचं असं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे हे चांगलं आलं आहे की चांगले येत आहे ब्लाऊज, का ब्लाऊजचं कुठेही काही तक्रार नाही का काहीच नाही असं. आता पण ह्या वर्षी पण अशा बऱ्याचशा मुली आहे. आता क्लास चालू केले की मग लग्नाचं सीझन आणि ते सीझन एकाच वेळेस चालू होतं. पण मग आपल्यांना पण तेवढी करमणूक होती आणि ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा असं किरकोळ काही कामासाठी, साड्या पिको फॉल करण्यासाठी क्लासच्या मुलींची भरपूर मदत होते. किंवा आपण जास्त जर ब्लाऊज कटिंगला जर काढले तर अस्तर काढून देणं, मॅचिंग अस्तर काढणं, असे भरपूर मदत होती. तर आता हे जे सर्व जे ब्लाऊज आहे ना, तर ते मी आज दिवसभरात इतके ब्लाऊज शिवले, 10 ब्लाऊज शिवून झाले, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे जे आहे ना, तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर 5-6 साधे ब्लाऊज होते, जवळजवळ महिना झाला या ब्लाऊजांना. तर ते ब्लाऊज आहे ना, त्या ताई खूप असं रिक्वेस्ट होती त्यांची की ताई आम्हाला तुमच्याकडूनच ब्लाऊज शिवून द्या. आता खूप बरेचसे दिवस झाले मी साधे बिना अस्तरवाले ब्लाऊज घेत नाही शिवायला, पण ते ऐकतच नव्हत्या. त्या म्हणे नाही मला तुम्ही महिनाने अजून महिनाभर थांबल, पण मला तुम्हीच शिवून द्या. पण अक्षरशः म्हणजे ना इथं गर्दी एवढी, असं वाटतं की साधे शिव काही अस्तरचे शिव असं होऊन जातं. मग आता हे ना मी बाहेर देणार आहे, मी हे ब्लाऊज 5 अस्तर साधे ब्लाऊज आहे ना ते बाहेर देणार आहे, कटिंग केलेले, दोरा द्यायचा आणि 30 रुपयाने मी ब्लाऊज देते हे शिवण्यासाठी. आणि जे बाकीचे जे कट केलेले ना 5-6 ब्लाऊज, ते सर्व 1-2 बोटनेकचे, काही प्रिन्स कटचे आणि एक कटोरीचं, अशा 4-5 प्रकारचे ब्लाऊज आहे. आता ते पण मी ते स्वतः शिवणार आहे, कारण की मला कोणाच्या हातचं ब्लाऊज शिवलेलं आवडत नाही. पण आता हे साधे जे ब्लाऊज आहे ना, ते मी त्यांना आधीच सांगितलं होतं की माझ्याकडनं होणार नाही एवढं, तुम्ही बाहेर पण टाकून द्या. आणि जर झाले तर मग जास्त दिवस लागतील. आणि असं बी नाहीच होत म्हणजे हातच लागले जात नाही.
आता हे बाकीचे पण कस्टमर ॲडजस्ट करायला लागतं आणि ते ब्लाऊज शिवायला आहे ना खूप असं पट्ट्या पुट्ट्या जोडणं जॉईन करणं असं वेळ म्हणजे मला त्या ब्लाऊज शिवण्यातच इंटरेस्टच नाही म्हटलं तरी चालेल. कंटाळा येतं ते ब्लाऊज शिवायला. क्लासच्या जरी मुलींना शिवायला सांगितलं पहिलेच 1-2 ब्लाऊज बिना अस्तरवाला तरी कंटाळा करतात ते शिवण्यासाठी, तेव्हा मला पण येतो. पण मग आता ते कसं सांगावं लागतं आणि कधीतरी एखादं 4 ब्लाऊजमध्ये एखादं साधं ब्लाऊज असलं की ते घेते. पण हे जे आजी आहे ना यांच्या खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट होती, नाही तूच शिवून दे. इथं बळच टाकून गेले मापाचं ब्लाऊज आणि ते मी घेतच नव्हते. म्हटलं टाकूच नका, म्हटलं इथं माझ्याकडनं होणार नाही. पण ऐकतच नव्हत्या. आणि तेवढं सांभाळावं पण लागतं, एवढं सोपं पण नाही, एवढं बारीक निरीक सगळ्या हे सांभाळणं. आणि जास्त दिवस झाले का मला पण विसर पडतो. आता त्या काल परवा आल्या, मग ते ब्लाऊज पहिले कटिंग करून घेतले आणि आता बाहेर शिवायला देते मी. आणि इथं जे साड्या काढलेल्या आहे ना सर्व ज्या, तर त्या साड्यांचं काय होतं पसारा जास्त होतो. मला आहे ना मी कप्पे वगैरे नाही आहे माझ्याकडे दुकानामध्ये, अशा खालीच ठेवलेलं असतं. पण मग त्यामुळे जास्त गर्दी होऊन जाते. आणि ज्या साड्या आहे ना त्या ह्या समोरच्या मशीनवर रचलेल्या असतात. पण मग आता क्लासच्या मुलींसाठी ही पण मशीन रिकामी लागते. मग इथं कमी साड्या ठेवल्या आहे आणि ह्या साईडला कूलरवर वरती साड्या ठेवलेल्या आहे. तर इथं पण भरपूर साड्या रचून ठेवल्या आहे. तर तुमच्याकडे पण आपल्या ज्या टेलर मैत्रिणी आहे ती तुमच्याकडे पण अशीच गर्दी आहे का तर ब्लाऊज शिवण्यासाठी? आणि काही कस्टमर तर असं भेटतं ना तर शिलाई तर शिलाई पण द्यायची नाही आणि ब्लाऊज पण जसं पाहिजे तसं. आणि एक काहीतरी हे ॲड करा ते ॲड करा, म्हणजे लेस टाका नॉड टाका. आता लेस नुसती जरी टाकायची राहिली तरी त्याला 2-5 मिनटं तरी निघून जातात. आणि नॉड आणि कपड्याची फुलं बनवायची म्हणले त्याला पण वेळ जातोच. आणि 10-20 रुपये जरी जास्त सांगितले तरी द्यायला अशी किचकिच करतात. आणि त्यामुळे मी काय करते डायरेक्ट आता कटोरी ब्लाऊजची शिलाई आहे ना, लग्नाचं सीझन चालू झालं आहे ना, 250 रुपये शिलाई घेणार आहे. आणि प्रीस कट पण 250 आणि लग्नात कटोरी पण 250 अशी शिलाई घेणार आहे. कारण की त्याला आता लग्नाचे जे ब्लाऊज राहतात ना त्यांना येतच नॉड लटकन आणि लेस येतं, कंपल्सरी टाकावंच लागतं. नाही टाकलं का मग म्हणते का हो तुम्ही नुसतं साधं शिवून दिलं. मग त्यापेक्षा टाकून द्यायचं आणि नॉट टाकून द्यायची आणि 250 रुपये शिलाई घेऊन टाकायची. आणि साडी पिको फॉलसाठी 80 रुपयांनी घेते मी. आणि फॉल पण चांगल्या क्वालिटीचा चांगल्या पद्धतीचा लावलेला असतो. अस्तर पण एकदम छान क्वालिटीचा असतं. डॉलरमध्ये अस्तरमध्ये पण 2-3 प्रकार असतात. पण आपल्याकडचं जे अस्तर आहे ना तर एकदम छान क्वालिटी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो वापरतो त्यावेळेस शेवटची फिटिंग टीप असते ना त्यावरच ब्लाऊज जर हलकं अस्तर जर हलकं असलं तर ती पूर्ण टीप अशी फाटलेली असते किंवा अशी ओढलेली असते. तसं जे अस्तर जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर अस्तरची जी शेवटची फिटिंगची टीप आहे ना तर ती एकदम मस्त व्यवस्थित जसं आहे तशीच राहते. तर आता मी हे पण 2-3 ब्लाऊज आता परत कटिंग करून घेते. आणि रात्रीचे ब्लाऊज कटिंग केले की आपल्याला सकाळीच किती लेट आलं ना तरी पण आपलं काम एकदम पटकन होतं, जास्त वेळ पण लागत नाही. तर मी हे पण ब्लाऊज कटिंग करून घेते. 4-5 ब्लाऊज कटिंग झाले की मग दुपारपर्यंत कसे पण 2-4 ब्लाऊज होऊन जातात. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.